नमस्कार. कृषीप्रधान भारतामध्ये पशुधनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शेतकऱ्याच्या दारामध्ये गाय असणं हे भारतीय संस्कृतीचं एक प्रतीक आहे आणि याच कारणामुळं भारतामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या गायी आढळून येतात. आजच्या भागामध्ये आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी या गायींचा अभ्यास केला आणि पुस्तक रूपानं तो आपल्या समोर मांडलेला आहे. देशी गोवंश या मराठी पुस्तकातून आणि त्याचा हिंदी अनुवाद असलेली ही 2 पुस्तकं सध्या शेतकऱ्यांना खूप मार्गदर्शक ठरत आहेत. त्याचबरोबर या पुस्तकांना भारतीय कृषी संशोधन परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. या पुस्तकाचे लेखक श्री अमित गद्रे यांना आज आपण भेटणार आहोत. आपण स्वागत करूया श्री अमित गद्रे यांचं. नमस्कार. हे जे पुस्तक आहे हे पुस्तक लिहिण्यामागचा तुमचा हेतू काय होता? देशी गोवंश हे जे पुस्तक आहे गेली 10 वर्ष ह्यावर आम्ही काम केलं. डॉक्टर नितीन मार्कंडे म्हणून आहेत, परभणी वेटरनरीचे कॉलेजमध्ये प्राचार्य, ते आणि मी ते मुख्य वेटरनरीचे अभ्यासक आणि माझा एक पत्रकार म्हणून गायींचा अभ्यास. मुळात माझे इचलकरंजी गावाला शेती होती आणि तिथं आमच्याकडे देशी गीर गायच होती. तेव्हा लहानपणापासूनच आम्ही गाई म्हशी सांभाळलेल्या आहेत, त्यामुळे एक प्रकारे लहानपणापासूनच जनावरांची आवड होती. आणि जेव्हा मी पत्रकारितेला आलो तेव्हा वेगळे विषय डोळ्यासमोर यायचे आणि त्यातनं मग देशी गोवंश हा माझा आवडीचा विषय झाला. मुख्य म्हणजे ह्या गायी आता प्रत्येक राज्यात किमान 3-4 देशी गायी आहेत, त्या परंपरागत आपल्याकडे वंश परंपरागत त्या विकसित होत गेलेले ब्रीड आणि त्या जपणं आता काळाची गरज आहे. तर हे जे नष्ट होणाऱ्या जी जनावरं आहेत ती परत आपल्याला मिळवणं शक्य नाही, पण जी आता सिद्ध झालेली जवळपास देशाचा विचार केला तर परंपरानं पाहिलं गेलं तर 150 जाती ह्या भारत देशामध्ये होत्या. त्यातल्या फक्त आता ट्रू टाईप म्हणजे ज्याचे वैशिष्ट्यानुसार वर्गवारी करता येईल अशा फक्त 37 जाती आता सापडलेल्या आहेत. त्यामुळं इतका 100-1 जातींचा आपण लॉस केलेला आहे, जे आपल्याला आता माहीत पण नाही की एक ऋषीमुनींच्या ग्रंथात नोंद आहे की हे या भागात हे जनावर होतं, त्याची ठेवण अशी होती, त्याची चित्र पण मिळतात म्हणजे स्केच मिळतात, पण ते गाय शोधणं अवघड आहे, म्हणजे ती सापडत नाही कारण सगळं मिक्स झालेलं आहे. त्यामुळं आत्ता जे आहे उपलब्ध जे आपल्या गोवंश आहे तो सांभाळणं आणि त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपण हा अभ्यास सुरू केला आणि महाराष्ट्राचा विचार करता तर पश्चिम महाराष्ट्रात घेतलं तर खिलार जात आहे, नाशिक नगर भागात डोंगराळ भागात गेलं तर डांगी जात आहे, कोकणात गेले तर कोकण गिड्ड आहे, मराठवाड्यात लाल कंधारी आणि देवणी आणि विदर्भात गवळाऊ ह्या सगळ्या जाती आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. आणि विशेषतः खिलार ही ओढ कामाची जात आहे, लाल कंधारी देवणी ह्या आणि गवळाऊ ह्या दुधाळ जाती आहेत आणि डांगी ही ओढ कामाची जात आहे. म्हणजे त्याच्या श्रमानुसार त्या जनावरांची तिथल्या परिस्थितीनुसार वर्गवारी झालेली आहे त्या ब्रीडची. त्यामुळे तिथल्या त्या भागाचं आयडेंटिटी म्हणा किंवा त्या भागात रुळलेला आणि त्या भागातल्या शेतकऱ्याला उपयोगी ठरेल अशी ही जनावरं जाती आहेत आणि त्याचा त्या भागातल्या शेतकऱ्यांनी त्यांचं संवर्धन केलेलं आहे आणि ते सगळं लोकांच्या पुढे यावं म्हणून हा आपण देशी गोवंश हे पुस्तक लिहिलं. साधारण या अभ्यासाला तुम्ही कधी सुरुवात केलीत आणि किती वर्ष किंवा किती काळ लागला? साधारणतः म्हणजे लहानपणापासून मी सांगितलं की माझ्याकडे गीर गाय होती ना, त्यामुळं हे जनावर मला माहीत होतं. पण जेव्हा मी BSc ॲग्री ॲडमिशन घेतली 93-94ला आणि आम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये वेटरनरी नावाचा एक सब्जेक्ट असतो, त्यात आम्हाला हे सगळी जनावरांची माहिती दिली जाते. पण जेव्हा मी पत्रकार म्हणून जेव्हा 2000मध्ये ETVमध्ये काम सुरू केलं आणि तिथनं मग असं पूर्ण राज्यभर ETVच्या माध्यमातून फिरायला मिळाल्यानंतर सकाळचं ॲग्रोन कृषी दैनिकामध्ये पण मग परराज्यात सुद्धा फिरलो आणि त्यातनं मग हे असे विषय यायला लागले. आपलं शेती जर सुधारायची असेल किंवा जमीन सुपीकता हा जर विषय घेतला तर ते गाईचं शेण गोमूत्र हा महत्त्वाचा भाग आहे त्यातलं जमिनीची सुपीकता वाढवण्याचा. आणि त्यातनं मग ह्या अशा ज्यांनी संवर्धन केलेलं आहे देशी गाईंचं त्या शेतकऱ्यांच्या ओळखी झाल्या आणि त्यांच्या अडचणी ते मांडू लागले की आमच्याकडे चांगले ब्रीड आहे पण आम्हाला कुठल्या वेटरनरीची मदत मिळत नाही किंवा हे वाढवायचं आहे पण आमच्याकडे आर्थिक उपलब्धता नाही. मग असे हळूहळू संघटन होत गेलं आणि त्यातून मग हे ब्रीड आपण डेव्हलप करत गेलो, त्याची नोंद ठेवणार आहे. देशी गायींचं जे व्यवस्थापन आहे म्हणजे पालनामधलं व्यवस्थापन आहे हे कशा पद्धतीने करायला पाहिजे? आपल्या जे देशी गोवंश आहे हा मुक्त संचार पद्धतीनं म्हणजे मुक्त संचार गोठ्यामध्ये सांभाळला तर चांगल्या प्रकारे त्याचे आरोग्य चांगलं राहतं, परत खर्चही कमी आहे. म्हणजे नुसत्या गायी बांधून ठेवण्यापेक्षा जर 1-2-4 गुंठ्याचे क्षेत्र असेल आणि
फक्त त्या दुधापुरत्या गोठ्यात जातील किंवा चाऱ्यापुरत्या जातील, पण बाकीचा वेळ त्या त्या मुक्त संचार गोठ्यामध्ये फिरत राहिल्या तर त्यांचं व्यायाम पण त्यांना होतो आणि आरोग्यही चांगलं राहतं. कारण देशी गाई ह्या मूळतः फिरतं जनावर आहे. म्हणजे जेवढ्या ते जास्त फिरतील आणि जेवढ्या उन्हात राहतील तेवढं त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. असं म्हणजे आपण जर राजस्थान, गुजरात ह्या किंवा हरियाणा, पंजाब इकडच्या जर ह्या थारपारकर गाय बघितली किंवा साहिवाल बघितली, ह्या गाई किंवा गुजरातमधल्या गीर अभयारण्याच्या परिसरातल्या जर गीर जात बघितली तर ह्या सगळ्या फिरत्या पद्धतीनं पशुपालन केलं जातं आणि त्यातलं हे जनावर आहे. त्यामुळे त्या गाई जेवढ्या फिरतील त्यांना जेवढं मुक्त वातावरण मिळेल तेवढं त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि दूध उत्पादन पण वाढायला मदत होईल. त्यामुळे आपली खर्चातही बचत होईल, व्यवस्थापन खर्चात, आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य चांगलं राहिल्यामुळं त्यांचं व्यवस्थापन खर्च कमी होईल आणि दुसऱ्या बाजूला दूध उत्पादन पण चांगलं वाढू शकेल. दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जर का आपण विचार केला तर या देशी गोवंशातल्या कुठल्या गायींची नावं आपण पहिल्यांदा घेऊ शकतो? साधारणतः महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात 5 जाती आपल्याला विभागणीय प्रदेशनीय आढळून येतात. आता मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर लाल कंधारी आहे, देवणी आहे. विदर्भाचा विचार करायचा झाला तर गवळाऊ आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर खिलार आहे. आणि कोकण पट्टा किंवा नाशिक नगर हा जो सह्याद्रीचा पट्टा आहे तिथे डांगी गोवंश आहे. आणि कोकणात आता कोकण कपिला किंवा कोकण गिड्ड ही एक जात आहे. तर ह्यातल्या त्यांच्या स्थानिक वैशिष्ट्यानुसार आणि शेती कामानुसार ते जनावर ओळखलं जातं गोवंश. म्हणजे खिल्लार आणि जी डांगी जात आहे ही शेती कामासाठी चांगली आहे, त्यामुळं त्यांचा वर्गवारी करताना ह्या ओढ कामाच्या जाती म्हणून केलेली आहे. आणि गवळाऊ आहे, लाल कंदारी आणि देवणी ह्या 3 जाती ज्या आहेत त्या ओढकाम तसेच त्यांचं दूध उत्पादन सुद्धा खिल्लार आणि ह्याच्या डांगीपेक्षा जास्त असल्यामुळे त्या दुधासाठी म्हणजे दोन्ही गोष्टींसाठी ओढकाम आणि दुधासाठी चांगले आहेत. आणि परराज्यातल्या जर गायींचा विचार केला तर सध्या आता गेल्या 10-15 वर्षापासून प्रसिद्धीला पावलेले म्हणजे गुजरातमधले गीर गाय, तसंच हरियाणा पंजाबमधली साहिवाल आणि थारपारकर ती राजस्थान थारच्या वाळवंटातली ती गाय आहे. ह्या दुधाळ गायी म्हणून प्रसिद्ध आहेत देशामध्ये. मुख्यतः गाय ही दुधासाठीच सांभाळली जाते बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडून. परंतु आत्ताच आपल्याला अमित दादांशी चर्चा करताना असं लक्षात आलं की गाय जर का आपल्याला परिपूर्ण फायद्यासाठी बाळगायची असेल तर तिचं दूध, गोमूत्र, शेण या सगळ्यांचा वापर करून बाय प्रोडक्ट्स ज्याला आपण म्हणतो किंवा प्रक्रिया पदार्थ आपण म्हणतो हे बनवले तर गाय नक्कीच आपल्याला फायदा देते. हे जे सगळे प्रक्रिया पदार्थ आहेत हे बनवण्याचं जे प्रशिक्षण आहे हे आपल्या शेतकऱ्यांना कोण देऊ शकतं किंवा कुठून मिळू शकतं? आता हे प्रशिक्षणाचा जर विचार करायचा झाला किंवा आपण पूर्ण म्हणजे गोसंगोपन, त्यांचा वंश सुधारणा आणि प्रक्रिया उद्योग ह्याचा जर विचार करायचा झाला तर आपल्या महाराष्ट्रात 4 विद्यापीठामध्ये या देशी गोवंशावर काम चालतं. म्हणजे राहुरीचं विद्यापीठ आहे, दापोलीचं आहे, परभणीचं आहे आणि अकोल्याचं आहे. आणि स्वतंत्र मापसू नावाचं पशुसंवर्धनासाठीचं विद्यापीठ आहे. या 5 विद्यापीठामध्ये देशी गोवंशाची माहिती मिळेल, चांगले वंश सुधारण्याचा कार्यक्रम कसा करायचा ह्याचे प्रशिक्षण मिळेल. आणि बायफसारखी संस्था आहे, त्यांच्याकडे सिमेन आहे, त्यांच्याकडे प्रशिक्षण पण वर्ग आहे. आणि काही शेतकऱ्यांनी जे ब्रीड मगाशी आपण चर्चा केली की काही शेतकरी खिलारमध्ये चांगलं काम करत आहेत, गीरमध्ये चांगलं काम करत आहेत, लाल कंदारीमध्ये काम करत आहेत, गवळावमध्ये काम करत आहेत. या सर्व शेतकऱ्यांचे अनुभव किंवा यशोगाथा आपण ह्या पुस्तकाच्या निमित्ताने संकलित केलेले आहेत. काही संस्थांची पण नावं आणि त्यांचे विषय आपण ह्यामध्ये मांडलेले आहेत. पशुसंवर्धन विभागाकडे सुद्धा आपापल्या भागातल्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे जरी माहिती विचारली तरी ते सिमेंटची उपलब्धता याच्याबद्दल आणि त्यांचं खाद्य व्यवस्थापन, आरोग्य याची माहिती ते देऊ शकतात. त्या सर्वांची संकलित माहिती आपण ह्या देशी गोवंश या पुस्तकात दिलेली आहे. भारत हे संघराज्य आहे. अनेक राज्यांचा मिळून एक देश तयार झालेला आहे आणि प्रदेशानुरूप आपल्याला देशी गायींच्या जातींमध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते. तर आता आपण सध्या महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि मग विविध राज्यातल्या गायी आपण ज्यावेळेला आपल्या भागामध्ये आणतो तर तिथलं हवामान वेगळं असतं किंवा तिथली परिस्थिती वेगळी असते. तर तिथं आल्यानंतर त्या इथं टिकाव धरतात का किंवा त्यांच्या उत्पादनांमध्ये काही फरक पडतो? बरोबर प्रश्न हा. कारण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर 5 आपले गोवंश स्थानिक आहेत. पण दुधाचा विचार केला तर शेतकऱ्यांची इच्छा असते की माझ्या गोठ्यात चांगलं दूध देणारी देशी गाय असावी. त्यामुळं शेतकरी प्रामुख्यानं आता
गीरला पसंती देतात, साहिवालला देतात, थारपारकरला पसंती देतात. ह्या तिन्ही दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशातल्या गायी आहेत. पण काय आत्तापर्यंत कसं लोक तिकडनं जाऊन त्या गायी आणत होत्या, अजूनही आणतात. पण ती गाय जेव्हा गोठ्यात येते तेव्हा तिकडं सांगितलेल्या दूध उत्पादनापेक्षा काही प्रमाणात आपल्या वातावरणातला बदल झालेला असतो, त्या गायीवर ताण येतो. त्यामुळे काही प्रमाणात दूध 1-2 लिटर दूध उत्पादन निश्चितपणे घटतं. आणि काही व्यवस्थापनात पण बदल होतात. तिथल्या शेतकऱ्यांचं खाद्य व्यवस्थापन असेल, आरोग्य व्यवस्थापन असेल, किंवा तिकडंच चराऊ कुरणं जास्त आहेत, त्यामुळे मोकळ्या पद्धतीनं पशुपालन केलं जातं. पण आपल्याकडे आल्यानंतर त्या गायी काही प्रमाणात दूध कमी देतात. पण जेव्हा आपण पुढची पिढी त्यांचा विकसित करतो, आपल्या गोठ्यात तयार झालेली जी पिढी आहे, कालवड तयार झाली आहे, ती निश्चितपणे आपल्या हवामानाला सूट झालेली असते. निश्चितपणे आपण जर त्यांचं आरोग्य आणि आहार व्यवस्थापन जर व्यवस्थित ठेवलं तर ती त्या क्षमतेचं दूध उत्पादन आरामात देऊ शकतात. पण आपल्याला 1-2 पिढ्या त्यासाठी 2 कालवडी थांबावं लागेल. पण निश्चितपणे त्या दुधाळ गायी उत्पादन देऊ शकतात. हिंदी आवृत्तीला या पुस्तकाच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचा आपल्याला पुरस्कार भेटला. तो पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? पुरस्कारापेक्षा मला आनंद किंवा डॉक्टर नितीन मार्कंडे हे महाराष्ट्रातले किंवा देशातले एक नामवंत पशुतज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यामुळं गेले 10 वर्ष आम्ही ह्याच्यावर काम करत होतो. आम्ही त्याची एक लेखमाला ॲग्रोनसारख्या दैनिकात प्रसिद्ध केली आणि त्याचा रिस्पॉन्स जेव्हा आम्हाला शेतकऱ्यांचा आला की ह्याचं एक पुस्तक व्हावं आणि आणखी अधिक माहिती तुम्ही आम्हाला द्या. मग दैनिकातमधनं मर्यादा असतात लेख लिहिणं किंवा हे, कारण त्याचा आकार म्हणा किंवा शब्दसंख्या मर्यादित असते. पण त्यामुळं मग आम्ही पुस्तक रूपातनं ही सगळी माहिती संकलित केली. काही लेखकांकडनं लिहून घेतलं, काही स्वतः आम्ही यशोगाथा केल्या, काही परराज्यातल्या तज्ज्ञांशी बोलून अधिक माहिती ह्या पुस्तकात आणली, जेणेकरून शेतकऱ्याला वाचल्यानंतर सोप्या भाषेत ते कळावं, विज्ञान गायीच्या मागचं समजावं, ह्या उद्देशानं हे पुस्तक आम्ही लिहिलं गेलं. त्याला 8-10 वर्ष आम्ही त्याच्यावर काम करत होतो आणि त्याचं हे एक यश म्हणा की त्याची पोचपावती आम्हाला भारतीय कृषी संशोधन परिषदेनं दिली आणि शेतकऱ्यांकडं पण हे पुस्तक चांगल्या पद्धतीनं गेलं. आणि यातली माहिती अशी की त्या विषयातल्या तज्ज्ञांना त्यात लेख दिलेले आहेत. काही आम्ही शेतकऱ्यांचे अनुभव आम्ही स्वतः गोळा केलेले आहेत आणि ते मांडलेले आहेत. तर समग्र एकाच पुस्तकात सगळं वाचायला मिळतं, म्हणजे गाय सांभाळण्यापासून ते उत्पादन विक्रीपर्यंत आणि व्यवस्थापनापर्यंत, आरोग्य व्यवस्थापनापर्यंत आणि त्याचे इतर व्यावसायिक उपयोग काय होऊ शकतात, असं सगळं समग्र पुस्तक ह्या सगळी माहिती एकाच ठिकाणी आल्यामुळं त्याला वाचकांनाही चांगला भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास आता 5 आवृत्त्या ह्या पुस्तकाच्या 2 वर्षात झालेल्या आहेत आणि 6वी आवृत्ती आपण आता विस्तारित स्वरूपात आणखी अधिक माहिती त्यात आपण जमा करतोय आणि ती 6वी आवृत्ती येत्या 5-6 महिन्यातच येईल, बाजारपेठेत येईल. हे सगळं तुम्ही जुळवून कसं आणतात, म्हणजे नोकरी आणि हा अभ्यास? कारण का पत्रकारिता म्हणजे माझं स्वतःचं शिक्षण MSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे कोकण कृषी विद्यापीठातनं. आणि आमच्या शिक्षणामध्ये जो 4 वर्षाचा कोर्स असतो डिग्रीचा, BSc ॲग्रीचा, त्यामध्ये दरवर्षी एक पशुसंवर्धन हा विषय असतो आम्हाला. त्यामुळं शिक्षणापासूनच ही माहिती होत गेली आणि एक स्वतःची शेती आणि काही माझे वडील गायींचं संगोपन करायचं, म्हशीसुद्धा आमच्याकडे गोठा होता. त्यामुळे लहानपणापासून ती एक जनावरं पाहण्याची किंवा सांभाळण्याची माहिती होती आणि आवड होती. आणि त्यातनंच मग पत्रकारिता करताना ते क्षेत्र विस्तारलं गेलं आणि वेगवेगळे प्रयोग डोळ्यासमोर यायला लागले आणि ते लोकांसमोर आपण मांडावेत, या उद्देशानं मग ती सगळी माहिती आम्ही मांडत गेलो. आणि त्यातनं मग लोकांचे फीडबॅक पण चांगले आले की चांगला पशुपालक कोण, तर त्याची माहिती आपण प्रकाशित करू लागलो. आणि त्या शेतकऱ्यालाही चांगला रिस्पॉन्स मिळू लागला की त्यानं गेलेलं सांभाळ आणि त्याला शेतकऱ्यांकडनं मिळालेला प्रतिसाद, यामुळं लोकांना पण हळूहळू इंटरेस्ट निर्माण झाला की आपल्या गोठात पण त्याच्यासारखं का जनावर असू नये. मग ही माहिती होण्यासाठी मग प्रत्येक वेळी लोक प्रश्न विचारायचे, ते उत्तर देण्यापेक्षा आपण संकलितच स्वरूपात ते दिल्यामुळं एक गठ्ठा त्याला सगळी माहिती त्या गायीचं वैशिष्ट्यापासून त्याचं संगोपन सगळंच आपण एका ठिकाणी दिल्यामुळं त्यालाही फायदा पशुपालकांना झाला आणि त्यातनं हे सगळं तयार झालं. आणि त्यातनं हा पुस्तकाचा विस्तार म्हणा किंवा देशी गोवंश हा विषय सामान्य शेतकरीसुद्धा विज्ञानदृष्ट्या बघू लागला, ह्याचा आम्हाला आनंद जास्त आहे. देशी गायींच्या दुधाला किंवा त्याच्यापासून जे प्रक्रिया बनणारे जे पदार्थ आहेत त्यांना भारतीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याच्यामध्ये किती मार्केट आहे आणि त्याची म्हणजे आपल्याला किती व्हॅल्यू आहे त्याची? देशी गोवंश हा विषय
आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे कुठलीही संस्कृती कुठल्याही राज्याची जोडायला गेलं तर त्यामध्ये गोवंशाचा त्याची म्हणा काय पूजा म्हणा धार्मिक असेल किंवा शेतीविषयक कार्यामध्ये गोवंश हा प्रामुख्यानं राहिलेला आहे. पण जसं विज्ञानाचा विकास होत गेला त्याच पद्धतीनं ह्याची गुणवैशिष्ट्य लक्षात घेऊन परदेशातले सुद्धा पशुपालक किंवा पशुवैद्यक क्षेत्रातले लोक आपल्या भारतीय गोवंशाचा अभ्यास करत आहेत. कारण आपला गोवंश हा काटक आहे. हवामान बदलाच्या आत्ताच्या काळात निश्चितपणे जे रोगराईसुद्धा जी माणसामध्ये येते तशीच जनावरांमध्ये सुद्धा रोगराईचे प्रकार वाढले, त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण ह्या हवामान बदलात वाढले. त्या दृष्टीनं आपलं काटक जे जनावर आहे भारतीय गोवंश त्याची ताकद चांगली आहे. हवामान बदलाला अनुकूल करून घेण्याची सवय चांगली आहे आणि रोगराई ज्या होत आहेत त्याला प्रतिकार करण्याची शक्तीसुद्धा त्यांच्या अंगभूत असल्यामुळं परदेशातले शास्त्रज्ञसुद्धा आपल्या गोवंशाचा अभ्यास करत आहेत. उत्पादनाचा विचार करायचा झाला तर निश्चितपणे दुधाबरोबर प्रक्रिया उत्पादनांना सुद्धा आरोग्यामुळं किंवा लोक सजग झालेत की चांगलं मला सकस अन्न मिळावं, माझं आरोग्य चांगलं व्हावं. त्या दृष्टीनं सुद्धा देशातच एवढं मार्केट मोठं आहे की ते आपण पुरवू शकणार नाही. आणि परदेशात सुद्धा वंश सुधारणा किंवा त्याचं जेनेटिक्स हा जो विषय आहे जागतिक पातळीवर चर्चेला जातो, त्या दृष्टीनं परदेशी तज्ज्ञसुद्धा आपल्या भारतीय गोवंशाकडे बघतात. सध्याची परिस्थिती पाहता ॲग्रो इंडस्ट्रीकडे वळण्याचा बऱ्याच जणांचा कल आपल्याला पाहायला मिळतो. तर या अनुषंगानं अमित दादा मला विचारावंसं वाटतं की देशी गोवंश हा या तरुणांसाठी कितपत योग्य पर्याय आहे? साधारणतः आपण गेल्या 5-10 वर्षाचा विचार केला तर निश्चितपणे शेती क्षेत्र बदलते, झपाट्यानं बदलते. माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार इतका प्रचंड आणि वेग आलेला आहे. स्मार्टफोन म्हणा, यूट्यूब म्हणा किंवा इंटरनेट म्हणा, यामुळं जो अभ्यासू विद्यार्थी आहे किंवा आपण म्हणू शिक्षित तरुण आहे तो बऱ्यापैकी भारतीय गोवंशाची माहिती घेतो आहे किंवा शेतीविषयक माहिती घेतो आहे. आणि जर व्यावसायिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर बरेच तरुण आता ह्या शेती आणि गोवंशाच्या म्हणजे देशी गोवंशाच्या संगोपनाकडे वळलेले आहेत. तशी उदाहरणं पण आपल्या राज्यात तयार झालेली आहेत. अनेक IT प्रोफेशन असणारे उद्योजक म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे शेती आहे पण ते आत्ता IT इंडस्ट्रीमध्ये आहेत, पण त्यांना परत गावाकडे जायचं आहे. तर गावाकडे जाताना ते शेतीमधलं नवीन तंत्रज्ञान आणि देशी गोवंश ह्याची सांगड घालून एक स्वतंत्र व्यवसाय उभे केलेले आहेत. अशी उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात भरपूर बघायला मिळत आहेत. आणि त्यामुळं देशी गोवंशाचा जर व्यावसायिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर शेतीपूरक जोडधंदा म्हणून ह्याचा एक विचार होऊ शकतो. जातिवंत गायी किंवा कालवडी तयार करणे हा एक उत्पन्नाचा चांगला मार्ग आहे. कारण शेतकऱ्याला आज चांगल्या गायीची मागणी आहे शेतकऱ्यांकडून आणि ती पूर्ण होत नाही आहे. कारण बाजारपेठेत ज्या गायी मिळतात एकतर त्यांचं दूध कमी असतं किंवा काही वैगुण्य असलेल्या गायीसुद्धा विक्री होतात. त्यामुळं काही वेळा फसगत होण्याची शक्यता असते. तर त्या अशावेळी जर जातिवंत कालवड संगोपन करणारा जर व्यावसायिक असेल तर निश्चितपणे त्यातनं आर्थिक उन्नती होईल आणि त्याचा शेतीला पण त्याचा फायदा होईल. आणि दूध उत्पादन आहे, दूध प्रक्रिया उद्योग आहे. नुसतं दूध उत्पादन करण्यापेक्षा दूध प्रक्रियेकडे जर आपण गेलो, मिठाई असेल, पनीर असेल किंवा ताक, दही जे हंगामनिहाय जी उत्पादनं आहेत तर त्यामध्ये जरी वळलं तरी निश्चितपणे ह्या देशी गोवंश संगोपनामध्ये चांगली संधी आहे. खेडेगावामध्ये किंवा शहरी भागातलं बाजारपेठ लक्षात घेऊन यातून सुद्धा एक नवीन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उभा राहू शकतो आणि किंबहुना काही लोकांनी केलेला पण आहे. तशी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात तशी उदाहरणं तयार झालेली आहेत. युवा शेतकरी असतील किंवा युवा उद्योजक असतील त्यांनी स्वतःचे ब्रँडसुद्धा तयार केलेले आहेत. आणि ऑनलाईन मार्केटिंगची जोड देऊन त्यांनी परंपरागत बाजारपेठेपेक्षा ऑनलाईन मार्केटिंगवर भर देऊन स्वतःची वेगळी बाजार व्यवस्था थेट ग्राहक अशी तयार केली आणि त्यात चांगल्या संधी आपल्याला मिळू शकतात. तर आपला हा सर देशी गोवंश म्हणून तुम्ही मराठी आणि त्याचा हिंदी अनुवाद झालेलं पुस्तक आहे. तर हे पुस्तकची वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इतर गायीवरती किंवा गायीवरती पण बरेच पुस्तकं आले. ह्या म्हणजे पुस्तकामध्ये असं वैशिष्ट्य आणि म्हणजे आपल्याला अंमलात आणण्यासारखे असं काय आहे? ह्या देशी गोवंश पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्यातलं काही लेख संपादित आहेत आणि काही स्वतः लिहिलेले आहेत. तर आत्तापर्यंत काय नुसतं देशी गोवंश हे आत्तापर्यंत चलनी नाण्यासारखं झालं होतं. म्हणजे लोकांना माहिती आहे देशी गाय, पण त्याचं संगोपन कसं करायचं आणि त्याचं ब्रीड इम्प्रूव्हमेंट कसं करायचं हे कोण सांगत नव्हतं. म्हणजे सांगत नव्हतं मीन्स सामान्य भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोचत नव्हतं.
त्यामुळं मी आणि डॉक्टर नितीन मार्कंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे देशी गोवंश पुस्तक आम्ही संकलित स्वरूपात आणि लेखन स्वरूपात आणलं. ह्याच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ह्यामध्ये देशी गाईची निवड करणे, त्याचं आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, त्याचं संवर्धन आणि आपल्याकडं जी देशी गाय उपलब्ध आहे, जे देशी जनावर आपल्याकडं आहे त्याची पुढची पिढी चांगल्या जातीमध्ये परावर्तित करणं. म्हणजे आपल्याकडे समजा गावठी गाय आहे पण ती चांगल्या साहिवालमध्ये, गीरमध्ये, गवळाऊमध्ये, लाल कंदारीमध्ये त्याचं सिमेंट वापरून आपली पुढची जी कालवड येणार आहे ती प्युअर लाईनकडे जाईल, असं आपण आपल्या गोठ्यामध्येच चांगलं जनावर कसं तयार करू शकतो हे मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे. नुसतं गाईचा सांभाळ हे या पुस्तकाचा उद्देश नाही, तर गाई म्हणजे गाईपासून जे शेण आणि गोमूत्र मिळतं त्याचा शेतीसाठी कसा वापर करता येईल. दुसरं आपलं त्या गाईची जनुकीय सुधारणा म्हणजे पुढची पिढी चांगली प्युअर कशी करता येईल आपल्या शेतकऱ्याच्या गोठ्यातच. आणि तिसरं म्हणजे शेण आणि गोमूत्रापासून विविध प्रक्रिया पदार्थ, प्रक्रिया उद्योगसुद्धा करता येऊ शकतो. म्हणजे जसं गांडूळ खत आहे, शेणखतापासून आणखी घनजीवामृत आहे, जीवामृत आहे, परत गोमूत्रापासून गोमूत्र अर्क आहे, दशपर्णी अर्क आहे, परत गोमूत्रापासून वेगवेगळी आयुर्वेदिक उपचार पद्धती विकसित झालेली आहे आणि शेतीसाठी सेंद्रिय खतं निर्मिती कशी करावी त्याचं सगळं सार सांगणारं हे पुस्तक आहे. आणि ह्यात काही शेतकऱ्यांचे अनुभवही दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे ह्या पुस्तकामध्ये त्या विषयातल्या तज्ज्ञांनी लिहिलेलं आहे. म्हणजे आरोग्य व्यवस्थापन असेल तर आरोग्य व्यवस्थापन विषयातला तज्ज्ञ त्यामध्ये लिहिलेला आहे, ब्रीडिंगमधला असेल तर ब्रीडिंगमधला तज्ज्ञानं ते विषय मांडलेला आहे. त्यामुळं तो टॉपिक जो आहे तो प्रत्येक त्या तज्ज्ञांकडून आम्ही लिहून घेतलेला आहे. काही शेतकऱ्यांच्या मुलाखती आम्ही घेतल्या पशुपालकांच्या, त्या लिहिलेल्या आहेत. काही परराज्यातले अनुभव आहेत, जसं केरळची वेचूर गाय आहे, तर तामिळनाडूतलं कंगायम नावाचं ब्रीड आहे. ही तिथल्या स्थानिक पशुपालकांनी एकत्र येऊन त्या गायी कशी विकसित केल्या त्याची उदाहरणं आपण यामध्ये दिलेली आहेत. आणि दुसरं म्हणजे गोशाळा, काही शेतकऱ्यांना किंवा काही गावात गोशाळा पण आहेत, पण नुसती जखमी किंवा आजारी गायी किंवा वयस्क गायींना सांभाळणं हा गोशाळेचा उद्देश नाही, तर जातीवंत जनावर शेतकऱ्याला कसं उपलब्ध करून देता येईल गोशाळेमधून ते पण ह्या पुस्तकात आपण दिलेलं आहे. म्हणजे गोशाळेचं व्यवस्थापन पण आलं, शेतकऱ्यांच्या गोठ्यातल्या गायीचं व्यवस्थापन पण कसं करावं आणि चांगली जातीवंत दुधाळ गाय आपल्या गोठ्यात कशी तयार करावी हे पण या पुस्तकात सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की गायी फक्त आपल्या देशी गायी 3 ते 4 लिटर दूध देतात, पण जे गेले पशुपालक 2-2, 3-3 पिढ्या काम करत आहेत त्यांच्या गोठ्यामध्ये 8 ते 10 ते 15 लिटरपर्यंतच्या देशी गायी आहेत. आता इंदापूर जवळचे माजिद पठाण म्हणून शेतकरी आहेत, त्यांचे 3 पिढ्या म्हणजे त्यांच्या आजीपासून आता ते स्वतः माजिद पठाण इथपर्यंत 3 पिढ्यांनी त्या गीर गाईवर काम केलं आहे आणि साधारणतः 18 ते 20 लिटरची गाय त्यांच्या गोठ्यात आहे, 10 ते 13 लिटरची खिलार त्यांच्या गोठ्यात आहे, जी 3 ते 5 लिटरच्या पुढे जात नाही असं म्हणतात, तर त्यांच्याकडे 10 लिटरच्या पुढच्या खिलार गाय आहेत. आणि प्युअर लाईन म्हणजे त्याचं जेनेटिक्स जर बघितलं तर 100% त्याच जातीचं ब्रीड ते मिळू शकतं. आणि असे महाराष्ट्रात प्रत्येक कोपऱ्यात शेतकरी आहेत. विदर्भातले शेतकरी गवळाऊमध्ये काम करत आहेत, मराठवाड्यातले शेतकरी देवणी लाल कंदारीमध्ये काम करत आहेत, नाशिक नगर डोंगराळ पट्ट्यातले डांगेमध्ये काम करत आहेत आणि कोकणामध्ये आता कोकण गिड्ड या पण जातीचं प्रसार चांगला म्हणजे सिलेक्शन व्हायला लागलं आहे. आणि आपल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठानं कोकण कपिला हे त्यातलं कोकणातल्या गायींचा, देशी गायींचा अभ्यास करून एक ब्रीड, एक जातीवंत जनावर त्या गायीला कोकण कपिला या नावानं आता रजिस्टर पण झालेलं आहे. म्हणजे कोकणासाठी सुद्धा एक कोकण गिड्ड नावाची जात इथल्या हवामानाला सूट होईल अशी त्यातलं जनावर त्यांनी शोधून काढलेलं आहे. म्हणजे असं जी जातींची विविधता आहे आणि त्यातलं संवर्धन वाढवून त्यांचं गुणवैशिष्ट्य वाढवणं आणि दूध उत्पादन वाढवणं हा ह्या पुस्तकाच्या मागचा उद्देश आहे आणि त्यात सगळं सार आपण दिलेलं आहे. गाय हा प्राणी सबंध जगामध्ये पृथ्वीवरती आपल्याला सापडतो. मग देशी गोवंश ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला जी गाय दाखवलेली आहे किंवा भारतीय गाय आणि इतर देशातल्या गायी यांच्यामध्ये काही विशेष असा फरक आहे का? कारण देशी गाय म्हटलं की प्रत्येक देशाची ही देशी गाय वेगळीच आहे. म्हणजे अमेरिकेतनं किंवा युरोपातनं होल्स्टीन फ्रिजियन आले आहेत, ते तिकडचं ब्रीड आहे कारण ते थंड हवामानातलं ब्रीड आहे. आणि आपल्या ह्या जाती आहेत, देशी गायचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडचं वातावरण, उष्ण वातावरण आणि बदलतं वातावरण ह्याच्यामध्ये तग धरणारे हे जनावर आहे.
तर त्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, गुणवैशिष्ट्य चांगलं आहे, त्यांचं दूध उत्पादन चांगलं आहे आणि त्यांच्या ह्या गुणवैशिष्ट्यामुळे त्यांचा खर्च कमी आहे आणि जो आपल्या भागात उपलब्ध चारा आहे त्याच्यावर हे जनावरं जगू शकतात, म्हणजे तग धरू शकतात चांगल्या प्रकारे. म्हणजे त्यांचा समजा ओला चारा जरी कमी पडला तरी सुक्या चाऱ्यावर सुद्धा हे गुजराण करून तेवढं दूध देऊ शकते. रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, त्यामुळे फारसं रोगांचं त्याला धोका नाही आहे इतर संकरित जनावरांपेक्षा. आणि मेन म्हणजे त्याचं दुधाची गुणवत्ता चांगली आहे, त्यातले जे घटक आहेत ते इतर जातींपेक्षा अधिक आरोग्यदायी आहेत. असं ते सर्व गुण संपन्न असल्यामुळं ह्या जातींचं संवर्धन केलं तर आपण चांगल्या प्रकारे शेतीला जर जोडली ही गाय तर त्याचं शेण, गोमूत्र आणि कालवडींपासून उत्पन्न असं तिहेरी फायदा आपल्याला आणि स्वतःच्या कुटुंबाचं आरोग्य असं सगळं ह्या देशी गाईच्या ह्याच्यातनं आपण मिळवू शकतो. मला असं माहिती पाहिजे की आपल्या कोकणची जी कोकण गिड्डा नावाची जी जात आहे आपल्या भागातील पश्चिम घाटातल्या ह्या घाटमाथ्यावरची, तर त्या गाईचं रूपांतर गीर गाईच्या प्रतीमध्ये करण्यासाठी आपल्याला आपल्या स्थानिक लोकांना काय करावं लागेल? जर आपल्याकडे गावठी गाय जर असेल तर ती जर नॉन डिस्ट्रिक्ट म्हणतात, म्हणजे त्याला काय आयडेंटिटी नाही, म्हणजे मिसळ स्वरूपात आहे, म्हणजे ही कोकण गिड्ड पण नाही किंवा कुठली वेगळी खिलारमधली पण नाही, असं मिक्स जर जनावर असेल तर पुढची पिढी चांगली तयार करण्यासाठी त्याला आपण साहिवाल, गीर किंवा थारपारकर ह्या देशी गायींचं सिमेंट आपण वापरून जी तयार होणारी पुढची पिढी आहे ती प्युअर लाईनकडे आपण नेऊ शकतो. साधारणतः 2 ते 3 पिढ्यामध्ये ती 100% आपण गीर गोवंश असेल, साहिवाल असेल, थारपारकर असेल, डांगे असेल, गवळाव असेल, लाल कंदारी असेल, ह्यामध्ये आपण तिला पुढचं कालवड आपण तयार करू शकतो. त्यासाठी चांगल्या दर्जाचं सिमेंट वापरणं हे महत्त्वाचं आहे. पण ते सिमेंट आपल्याला कुठे मिळू शकतं आपल्या इथल्या ते शेतकऱ्यांना? सिमेंट आपल्याला आता सरकारी पशुसंवर्धन विभागाकडे पण उपलब्ध आहे. तसंच बायप नावासारखी संस्था पुण्यामध्ये आहे, त्यांनी पण देशी गोवंशाच्या जेवढ्या काही जाती आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा परराज्यातल्या ज्या दुधाळ जाती आहेत, उदाहरणार्थ साहिवाल आहे, गीर आहे, थारपारकर आहे, त्यांचं सिमेंट त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्याची जे सिमेंट आहे त्याला एक पेडिग्री असते, म्हणजे त्या सिमेंटचं बुल किंवा मदर त्याचं सगळं वंशावळ नोंद असते. त्यामुळं त्या बुलच्या आईनं किती लिटर दूध दिलं आहे किंवा तिच्या कालवडीनं किती लिटर दूध दिलं आहे ते काढून त्यातल्या त्यात टॉपमोस्ट तो बुल म्हणजे वळू निवडलेला असतो आणि त्याचं सिमेंट तयार केलेलं असतं. त्यामुळं निश्चितच आपल्याकडे जर 4 लिटरची गाय असेल आणि तर आपण चांगल्या दर्जाचं सिमेंट वापरलं तर ती 5-6 लिटरची कालवड आपण आपल्या गोठ्यात तयार करू शकतो. इथून मागची जी शेती आणि जोडधंदा, त्यालाच कोणताही जरी जोडधंदा, तर हे 2 विषय तुम्ही कसं नमूद करू शकता? आता देशी गायीचा उद्देश असा आहे की ही गाय म्हणजे आतापर्यंत प्रचलित असा आहे की मार्केटमुळं की ह्या गायीच्या दुधाला रेट चांगला मिळतो म्हणून देशी गाय पाळावी असा एक ट्रेंड आहे. पण माझं मत असं आहे की जे शेतकरी आहेत त्यांनी नुसते दुधासाठी गाय पाळण्यापेक्षा शेतीला शेण आणि गोमूत्र, त्यापासून गांडूळ खत करा, सेंद्रिय खत करा, घन जीवामृत करा, गोमूत्र आणि शेणाचा गोमूत्राचा वापर करून दशपर्णी अर्क तयार करा, कीटकनाशक तयार करा, हा एक आपल्याला उपयोग आणता येतो. दुसरी गोष्ट आरोग्य, म्हणजे आपल्या कुटुंबासाठी चांगल्या पद्धतीने दूध तयार होतं. दुधापासून आपण दही, पनीर असे देशी गाईच्या दुधापासून दही आणि पनीर ह्याला सुद्धा मार्केटमध्ये चांगली डिमांड आहे, म्हणजे 2 पैसे अधिकचे मिळू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे जमिनीची सुपीकता, हा म्हणजे कृषी केंद्रित ही गाय ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी दूध, शेतीच्या आरोग्यासाठी शेण, गोमूत्र आणि आपलं अर्थकारण चालवण्यासाठी शेण आणि गोमूत्रापासून विविध प्रक्रिया उत्पादनं, असं जर ती ह्या चक्रामध्ये जर ती गाय बसवली तर ती आर्थिकदृष्ट्या आपल्याला फायदेशीर ठरू शकते. सहसा आपल्याला शेतकरी फक्त दुधासाठी जनावर पाळताना दिसतो, तर एकंदरीत ह्या सगळ्याचा वापर केला तर हे जनावर फायद्याचं ठरू शकतं. म्हणजे नुसतं दूध विकण्यापेक्षा दुधावर प्रक्रिया करून अगदी ताक विकणारे पण शेतकरी आहेत, दही विकणारे शेतकरी आहेत, पनीर विकणारे शेतकरी आहेत, श्रीखंड विकणारे शेतकरी आहेत, इव्हन तूप सुद्धा करून विकणारे शेतकरी आहेत. जवळपास साधारणतः त्या गाईच्या नुसार म्हणजे किंवा तिथल्या मार्केट रेट्सनुसार 2,500 ते 3,000 रुपये किलो ह्या दरानं आता देशी गाईच्या तुपाची विक्री होते. कारण लोकांना वाटेल की हा दर जास्त आहे, पण त्या गाईचं दूध उत्पादन आणि इतर संकरित गाईच्या दूध उत्पादनात फरक असल्यामुळं त्या जर दुधाची कॉस्ट काढली तर तो 2,500 रेट बरोबर आहे. आणि त्यातले जे गुणधर्म आहेत ते जर बघितले तर त्या मनात ती कॉस्ट योग्यच आहे. कारण ती जे उत्पादन आपण करणार आहोत त्यातनं गाईचा खर्च भागवला जातो, त्यामुळं ते रेट पण बरोबर आहेत. आणि गुणवत्ता असल्यामुळे ज्याचं क्वालिटी आहे त्याला रेट मिळणं साहजिकच आहे आणि त्यातनं एक वेगळं अर्थकारण पण
तयार झालेलं. आता महाराष्ट्राचा विचार केला तर साहिवाल क्लब सारखी ग्रुप शेतकऱ्यांचा काम करतोय, ज्यामध्ये जवळपास 80% कृषी पदवीधर शेतकरी आहेत. ते त्यांच्याकडे त्या सगळ्या साहिवाल गाय आहेत. जवळपास महाराष्ट्रात ही मूळची गाय हरियाणा पंजाबची आहे, पण तिथनं आता आपल्या राज्यात गेले 5-10 वर्ष चांगली सेटल झाली आहे आणि जवळपास 400 ते 500 साहिवाल गायी या क्लबच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे आहेत. जवळपास 2 ते अगदी 15 ते 20 पर्यंतचे गायींची संख्या असलेले गोटे आपल्या महाराष्ट्रात आहेत. आणि त्या ग्रुपनं पण असाच ध्येय ठेवलं की नुसतेच दुधासाठी गाय न पळता शेती, आरोग्य आणि प्रक्रिया उद्योग ह्याच्या चक्रामध्ये ती गाय त्यांनी बसवलेली आहे. त्यामुळे ती निश्चितच फायदेशीर ठरते शेतकऱ्यांना. आता आपल्याला बहुतांश शेतकऱ्यांच्याकडं म्हणा किंवा गोपालकांच्याकडं आपल्याला जास्त दूध देणारा म्हणून संकरित गायींचा वापर पाहायला मिळतो. तर शेतकऱ्यांना तर माहिती असतं की देशी गाई कशी दिसते किंवा संकरित गाय कशी दिसते, परंतु आपल्या प्रेक्षकांना जर का सामान्यातल्या सामान्य माणसाला जर का ओळखायचं असेल देशी गाई आणि संकरित गाई याच्यातला फरक, तर तुम्ही तो काय सांगाल? देशी गाय साधारणतः बघायला गेलं तर दुधाच्या उत्पादनात म्हणजे देशी गाईचं संवर्धन करणं हे एका बाजूला अत्यावश्यकच आहे, पण दुसऱ्या बाजूला भारताची लोकसंख्या पाहता 130 कोटीची, त्यांना पण दूध पुरलं पाहिजे असं पण आहे. त्यामुळं संकरित गायी पण आपल्याला आवश्यकच आहेत. पण यातला फरक असा आहे की संकरित गायींना वशिंड नसतं आणि ह्या देशी गायींना वशिंड असतं. हा एक मूलभूत फरक आहे आणि त्यांचं ठेवण वेगळे आपल्या देशी गायींची. त्याच्यावरनं ते सहज त्या प्रांतानुसार आणि त्या रंगानुसार त्या गायी ओळखल्या जातात. समजा आता गीर बघितली तर गीर लाल आहे, लाल कंधारी लाल आहे, देवणी आहे त्याच्यामध्ये पांढरा आणि काळा, त्यातले 3 प्रकार आहेत. देवणीमध्ये लाल कंधारीमध्ये एकच आहे, पण गीरमध्ये 2-3 उपप्रकार आहेत. डांगी पण आपल्याला पांढरी आणि काळी ह्या ह्याच्यातली दिसते, गवळाऊ पूर्ण पांढरी. पण देशी गाईचं पूर्ण स्ट्रक्चर प्रत्येक ह्या देशी गाईचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना वशिंड आहे या गोवंशाला, आणि संकरित गाईला वशिंड नाही. त्यामुळं हा एक मूलभूत फरक आहे. दुधाच्या दूध कसदार आपण म्हणतो, मग त्या कसदारपणामध्ये किती फरक जाणवतो देशी गाय आणि आपल्या गाई? नाही, देशी गाय किंवा संकरित गाय दुधात संकरित गायी दूध जास्त देतात, पण त्यांचा व्यवस्थापन खर्च जास्त आहे. ह्या साधारणतः 8 ते 10 लिटर म्हणजे चांगलं व्यवस्थापन असेल, चांगल्या जातीवंत जर देशी गाई असतील तर किमान 8 ते 10 लिटर दररोज दूध देणाऱ्या गायी, त्याच्यापेक्षा जास्त दूध देणाऱ्या गायी आहेत. पण सरासरी 7 ते 10 लिटर या दरम्यानची गाय शेतकऱ्यांच्या गोठ्यात आहे. आणि त्यातले काही दुधाचे घटक असे आहेत की ते इतर गायींपेक्षा 4 घटक चांगले आहेत जे आरोग्याला उपयुक्त आहे. त्यामुळं त्याचं मार्केट व्हॅल्यू पण वेगळी आहे. देशी गायींच्या संवर्धनासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता देशी गाय म्हणजे शेतकऱ्यांमध्ये गेल्या 10 वर्षात चांगली जागृती झाली आहे. पण शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की गरज अशी की शेतकऱ्याकडे गाय आहे पण ती जातीवंत नाही किंवा दूध उत्पादन कमी आहे. हे वाढवण्यासाठी चांगल्या जातीचं सिमेंट वापरून आपण दूध उत्पादन वाढवू शकतो, त्यातले गुणवत्ता वाढवू शकतो. आणि हे करणं सोपं आहे. ह्यात काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही. फक्त काही गोष्टी, ठराविक गोष्टी, चांगले व्यवस्थापन, त्यांचं आहार व्यवस्थापन, जंत निर्मूलन, औषधोपचार आणि चांगल्या जातीचं सिमेंट वापरणं, हे जर केलं तर निश्चितपणे दूध उत्पादनात 2 ते 3 लिटर वाढ त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये होऊ शकते. आणि आपण गोठ्यामध्येच चांगल्या म्हणजे बाजारपेठेतनं विकत आणण्यापेक्षा आपल्याकडे पहिल्या वर्षी गाय साधी कमी दूध देणार असेल पण चांगल्या दर्जाचे सिमेंट आणि त्याचं आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन नीट ठेवलं तर पुढची पिढी जी आहे ती निश्चितपणे 2 लिटरनं वाढलेली असेल आणि जातीवंत गाय आपल्या गोठ्यातच आपण तयार करू शकतो. हा एक उद्देश. आणि जर गावानं जर ठरवलं तर चांगली गाय असणारी जनावरं जर ठेवली देशी गोवंश तर एकत्रितपणे पण त्यांचा सांभाळ करता येऊ शकतो. कम्युनिटी गोठा अशा संकल्पना आता गुजरातमध्ये किंवा काही कर्नाटकमध्ये सुद्धा काही गावात सुरू झाल्या की त्या गावातली सगळी देशी जनावरांचा गोठा एकच असेल. त्याचा फायदा असा आहे की त्यांचं जे शेण गोमूत्र आहे त्यापासून ते बायोगॅस तयार केला जातो त्या तिथं, आणि तो गॅस गरजू आसपासच्या गोशाळेमध्ये वापरला जातो प्रक्रिया उद्योगासाठी. किंवा गाव जर छोटं असेल, वाडी वस्तीसारखं गाव असेल तर ते पूर्ण घरात पाईपलाईन करून सुद्धा गॅस पुरवलेला जातो. अशी आता काही गावं पुढे येत आहेत. म्हणजे तसं सुद्धा, आणि व्यवस्थापनाला पण सोपं जातं. म्हणजे सगळ्याच शेतकऱ्यांनी आपापले गोठे सांभाळण्यापेक्षा एकत्र येऊन जर गोठा सांभाळला तर चांगली जातीवंत जनावरं त्या गोठ्यात तयार करता येतील, पुढच्या कालवडी तयार करता येतील आणि कालवडींच्या विक्रीतनं सुद्धा पैसा, उत्पन्न चांगले मिळू शकतं. कारण प्रत्येक शेतकऱ्याला तर चांगली गाय
तो मागणी करतोय, पैसे पण द्यायला तयार आहे, पण चांगलं जनावर मिळत नाही. तर तो एक चांगलं एक अर्थकारणाचा एक वेगळा भाग त्या गावाला करता येऊ शकतो. अशी काही गावं आता कर्नाटक, गुजरात, राजस्थान या भागात तयार झाली. महाराष्ट्रात तसा काही प्रयोग? महाराष्ट्रात अजून तसा प्रयोग झालेला नाही, पण शेतकऱ्यांच्या वैयक्तिक पातळीवर खिलार, चांगली जातीवंत खिलार करणारे शेतकरी आहेत, चांगले साहिवाल करणारे शेतकरी आहेत, चांगली गीर कालवड तयार करणारे शेतकरी आहेत, कोकण गिड्ड सुद्धा, जातीवंत कोकण गिड्ड करणारे सुद्धा शेतकरी आपापल्या पातळीवर काम करतात. आणि त्यांच्याकडे काही असे शेतकरी आहेत की त्यांच्याकडे ॲडव्हान्स बुकिंग सुद्धा झालेले आहेत वासराचं, इथपर्यंत त्यांनी त्यात मास्टरी मिळवलेली आहे. त्यामुळे ह्याला संधी भरपूर आहे. म्हणजे नुसतंच दूध आणि तूप विक्री इतकं मर्यादित न राहता जातीवंत कालवड तयार करणे, शेण गोमूत्रापासून खत तयार करणे, कीटकनाशक तयार करणे, हे परत दुधाच्या प्रक्रिया करणे, पनीर असेल, दही असेल, इतर उपपदार्थ असतील, मिठाई असेल, तर असं करून सुद्धा एक वेगळं मार्केट तयार होतं आणि शहरी बाजारपेठ ह्याला वाढते आहे. त्यामुळं निश्चितच या गाईचं नुसतं दूध न पाहता इतर आपलं मानवी आरोग्य, शेतीचं आरोग्य आणि प्रक्रिया उद्योग आणि ऊर्जा, बायोगॅस, हे जर आपण 5-6 विषय जर त्या देशी गाईला जोडले तर निश्चितपणे ही गाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. हे शेतकऱ्यांनी स्वतःच्या गोठ्यात दाखवून दिलेलं आहे. संकरित गाय आणि देशी गाय यांच्या पशु आहारामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? साधारणतः संकरित गाय म्हटलं तर त्या अधिक दूध उत्पादन देणार आहेत आणि संकरित आहेत, त्यामुळे त्यांचं खाण्याचं पण प्रमाण जास्त आहे. म्हणजे 25-30 किलो त्यांना हिरवा चारा, सुका चारा, कुट्टी, पशुखाद्य हे सगळं लागतं, कारण त्यांची दूध देण्याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे त्यांना त्या प्रमाणातच ते खाद्य पुरवलं तर त्या देऊ शकतात. आणि देशी गायमध्ये कसं आहे, आपल्या भागातलं गवत उपलब्ध आहे किंवा जो शेतीमधला मका, ज्वारी, कडबा, वाळलेला चारा हा जो उपलब्ध आहे, ह्यामध्ये ते गुजराण करू शकतात. त्यांना जर आपण खनिज मिश्रण पुरवलं आणि चांगला सकस हिरवा आणि कुट्टी केलेला वाळलेला चारा सुद्धा कुट्टी करून जर पुरवला तर निश्चित त्यांच्या दूध उत्पादनात वाढ होते. त्यामुळं दूध उत्पादन वाढीसाठी त्यांचं आरोग्य व्यवस्थापन आणि खाद्य व्यवस्थापन जर संकरित गाईसारखं जर ठेवलं आपण तर त्या निश्चितपणे दूध उत्पादन वाढ देऊ शकतात. आणि त्यांची वैशिष्ट्य म्हणजे आत्ताच्या हवामान बदलाच्या काळात जे पशूंना रोग होत आहेत, म्हणजे नवीन रोग येत आहेत किंवा सतत आजारी पडत आहेत हवामान बदलल्यामुळे, तर ह्यांची रोगप्रतिकार शक्ती मुळातच चांगली असल्यामुळं त्यांच्यामध्ये रोगराई कमी आहे. आणि लसीकरण आणि जंतनाशकाची एकदा जबाबदारी सांभाळली की फारसे त्यांना रोग येत नाहीत, म्हणजे संकरित गाईसारखे. त्यामुळं औषधोपचाराचा आणि काही प्रमाणात खाद्याचा खर्च सुद्धा आपण कमी करू शकतो. आणि काही वनस्पती औषधोपचार सुद्धा आपल्याकडं परंपरागत ज्ञान आहे, त्याचाही वापर करून आपण वनस्पतीजन्य औषधं वापरून त्याचे उपचार करू शकतो. ते सुद्धा आपल्याला लेखकाच्या लिखाणातून आपण त्या लेखकाशी बोलत असतो. मात्र आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देशी गोवंश या पुस्तकाच्या लेखकाशी आपण थेट संवाद साधला. तर आजच्या भागामध्ये आज आपल्याला अमित दादांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. हे पुस्तक तुम्हाला ही देशी गोवंश याची मराठी आवृत्ती आणि हिंदी आवृत्ती ही सकाळ ॲग्रोवन या प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. तर ती तुम्हाला पुणे येथे उपलब्ध होईल आणि इतर प्रमुख जे बुक स्टोअर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध होतील. ऑनलाईन ॲमेझॉनवरती तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध होईल आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही लिंक तुम्हाला शेअर करेन. धन्यवाद.